अवघ्या काही महिन्यांपूर्वी झालेलं लव्ह मॅरेज, दोघंही उच्च शिक्षित आणि चांगल्या पदावर कार्यरत. ती बँकेत मॅनेजर, तोही बजाज फायनान्समध्ये अधिकारी. नेहमीप्रमाणे सोमवारची सकाळ उजाडली, पण त्या सकाळी असं काहीतरी घडलं की ऋषिकेश पाटीलने आपली पत्नी धनश्री पाटील हिच्यावर एक दोन नाही तर तब्बल 50 वेळा वार करून तिची हत्या केली. हा सगळा थरार दिवसाढवळ्या बार्शी परंडा रस्त्यावर घडलाय. पत्नीची निर्घुण हत्या केल्यानंतर आरोपी ऋषिकेश तिथून पळून गेला नाही, तर तो स्वतःहून बार्शी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आणि त्याने आत्मसमर्पण केलं. नक्की असं काय घडलं की या नात्याचा अंत झाला? ऋषिकेश पाटीलने आपल्या पत्नीची हत्या नेमकी का केली? संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. काही महिन्यांपूर्वीच ऋषिकेश आणि धनश्री दोघांनी प्रेमविवाह केला. नव्या संसाराची सोनेरी स्वप्न त्यांनी रंगवली होती. बँकेत चांगल्या पदावर असल्याने दोघांचं भविष्य उज्ज्वल दिसत होतं. पण कोणाला माहीत होतं की या सुखी संसाराला संशयाची वाळवी लागली आहे. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या काही काळापासून त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वाद सुरू होते. ऋषिकेश आपल्या पत्नीच्या म्हणजेच धनश्रीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच किरकोळ आणि संशयाच्या कारणावरून त्यांच्यात अनेकदा भांडणं व्हायची आणि ऋषिकेश धनश्रीला मारहाणही करत होता. गेल्या 2 दिवसांपासून हा वाद आणखीनच चिघळला होता. ऋषिकेशच्या डोक्यात संशयाचे भूत एवढे भिनले होते की तो एका अत्यंत क्रूर कटाचा विचार करत होता. सोमवारी सकाळी साधारण 10 वाजण्याच्या सुमारास धनश्री नेहमीप्रमाणे आपल्या बँकेत जाण्यासाठी निघाली. पण तिला कल्पनाही नव्हती की वाटेत मृत्यू तिची वाट पाहत आहे. बार्शी परंडा मार्गावरच्या एका बियर बार समोर ऋषिकेशने धनश्रीला अडवलं. त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि संतापाच्या भरात ऋषिकेशने चाकू काढला आणि धनश्रीवर चाकूने एकामागून एक सपासप वार करायला सुरुवात केली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार त्याने धनश्रीवर तब्बल 50 वेळा वार केले आणि क्रूरतेची सीमा ओलांडत शेवटी भर रस्त्यात तिचा गळा चिरला. हा थरार पाहून भर रस्त्यात जाणाऱ्या काही नागरिकांनी पुढे होऊन धनश्रीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र डोक्यात सैतान घुसलेल्या ऋषिकेशने नागरिकांनाही चाकूचा धाक दाखवत मागे हटवलं आणि शिवीगाळ केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या धनश्रीने जागीच प्राण सोडला. या भीषण हत्याकांडानंतर परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं. पण धक्कादायक बाब म्हणजे पत्नीची निर्घुण हत्या केल्यानंतर आरोपी ऋषिकेश पाटील पळून गेला नाही, तर तो स्वतःहून बार्शी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आणि त्याने आत्मसमर्पण केलं. काही महिन्यांपूर्वी प्रेमानं सुरू झालेल्या संसाराचा संशयामुळे असा रक्ताळलेला अंत झाला. या घटनेने केवळ बार्शी शहरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय आणि नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक.